नमस्ते मंडळी. आता लंच वाईट लिमिटेड लंच हॉल्ट घेऊन आता परतीच्या मार्गावर चाललेलो. आमची ट्रिप अतिशय उत्कृष्ट झाली. मालवणचे समुद्रकिनारे तर लाजवाब होते. गोवा समुद्रकिनाऱ्यावरती आम्हाला तिथे मजा आली. तर लिंबे स्वामींचं दर्शन म्हणजे तर अगदी कळत होता या ट्रिपवरती. आम्ही ठरवलेली नसून असंच वाटायला लागलं. त्यानंतर त्यावेळेला जो प्रसाद मिळाला, आम्ही दुपारी 2च्या सुमारास पोहोचलो अगदी. आणि त्यांनी आपुलकीने अगदी या म्हणजे त्यांचा प्रसाद सुरूच होता आणि त्यांनी आपुलकीने आम्हाला सगळं विचारलं की प्रसाद चालू आहे, तुम्हाला हवा आहे का, तुमचं जेवण झालंय का. आणि आम्ही अगदी भुकेलेले होतो त्यावेळेला. आम्हाला असं वाटलं की हा प्रसंग अगदी स्वामींनीच आम्हाला दिलेला आहे. नंतर माणगाव आम्ही आलो गणपतीपुळ्याला. आणि आणखीन एक गोष्ट, माणगावला आम्ही अन्नदानाकरता अन्नदान पुढच्या दिवशी म्हणजे आम्ही शुक्रवारी माणगावला होतो, तर शनिवारी अन्नदान करायला आम्ही त्यांना सांगितलं. त्याचा एक आणखीन उपयोग म्हणजे शनिवारी माझ्या घरी नानांचं श्राद्ध, पक्ष श्राद्ध होणार होतं. त्यामुळे ते अगदी तो वयोग अगदी जुळून आला. तिकडे बोललंही गेलं माणगावला की आहे माझ्या आजोबांचं पक्ष श्राद्ध आहे. आणि त्या निमित्ताने असं नाही म्हणता येणार, पण त्या आम्ही शिंगाने अन्नदान घातलं जात आहे. तर त्यांनीही अगदी गुरुजींकडनंही म्हणलं गेलं की अगदी छान म्हणजे ते तिकडे त्या तीर्थक्षेत्री ही अन्नदान घातलं गेलं. आज आता श्राद्ध झालेलं असेल, तिकडे गैरजण जेव्हा मला प्रसाद मिळेल. नंतर गणपतीपुळ्याला आलो आम्ही. तिकडेही अप्रतिम दर्शन झालं आमचं. महापूजेकरता काही दिवसांचं एक दिवस राहिलो रात्र. सकाळी उठून गणपतीपुळ्याला अख्खा डोंगर, या डोंगरावरती गणपती स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली आहे. तो अख्खा डोंगरच गणपती म्हणून म्हणजे अभंग डोंगराचं म्हणतात त्याला पूर्ण प्रदर्शन आम्ही केले. आणि तिकडनं आम्ही निघालो. जरा मध्ये आम्ही निघालो होतो हेद्री करता, पण मध्ये आमचं वाट जराशी चुकलो. लवकर फोटो पाठवले, जरा चुकलो. आणि त्यामुळे अगदी एका क्षणी असं झालं की गाडीमध्ये फक्त 20 किलोमीटरचं पेट्रोल आहे. आणि आमच्याकडे आलबेला नावाचं शहर तिकडे होतं 20 किलोमीटरवर. आणि योगायोगाने असं म्हणजे हवा सुरू केला गणेशाचा आणि स्वामींचा, दत्तगुरूंचा. याला काय करायचं, कुठलं शहर आहे, इकडे पेट्रोल पंप कुठे मिळेना. कारण केदीला पण पेट्रोल पंप नाही असं समजतं. केदीवरनं जायला 25 किलोमीटर आणि आलबेलावरनं 20 किलोमीटरवर गेलो डोंगरावर. त्याचं फक्त केदी होत होती पूर्ण हिरवीगार. तिथं कणसं आलेले सगळ्या ते अगदी वातावरण प्रसन्न होतं. पण एक मनामध्ये अशी साबूत लागली होती की अरे असं पेट्रोल पुढे. पण आलबेला मध्ये पेट्रोल पंप होता आणि नशिबाने आम्हाला पेट्रोल आर्टिस्टिक फोटो आहे डिझेल मिळालं. आर्टिस्टिक फोटो इकडे वरती. आणि आता आम्ही मला आर्टिस्टिक फोटोग्राफ दाखवण्याचा प्रयत्न करत होता. इकडे शूटिंग चालू आहे परतीच्या प्रवासाचा आणि पूर्ण प्रवास वर्णन शूट झालेलं आहे. बोल करतो आम्ही जशी नॉर्मल प्रतिक्रिया दिलेली आहे. जयेश ॲज युज्युअल. आम्ही एक नवीन नाव ठेवलं आहे, शास्त्रीजी. तुम्हाला दिसत असेल की येताना हे शूट झालं होतं तेव्हा साधारणतः मागे बॅगांचे पुडके होते. पण आता तुम्हाला दिसत असेल की हे हांडे काजू नावाचे असंख्य बॉक्स इथे बसलेले आहेत. म्हणजे माझ्या बाजूला तेच जास्त जागा त्यांनी आपल्याला अगदी कमी जागा आपल्याला आहे.
आणि ऐकवणार नाही का ते अगदी हो आणि तेही आमची खरेदी अगदी अप्रतिम होती. म्हणजे सौरभच्या घरासमोरच घंटेंचा काजू कारखाना मी नाही बोललो. घंटेंचा काजू कारखाना होता आणि त्यांनी अगदी आम्हाला चांगल्या रीतीने काही केदारनी काहीतरी मिस केलं. आम्ही अख्खा काजूचं प्रोसेसिंग बघितलं होतं. आम्ही ते अख्खा व्हिडिओ रेकॉर्डिंग पण केलेलं सोशल चॅनलवरती. तर दॅट विल ॲड टू युअर नॉलेज. ओके ते पण आपण सगळ्यांना नक्कीच बघूया. आणि आता आपण इकडून त्यावेळेला आम्ही शेवाचे लाडू वगैरे खायला गेलो होतो. त्यावेळेला स्वप्नील आणि जय यांनी ही मौलिक कामगिरी केलेली आहे. स्वप्नील डोंगरेकर ही मौलिक ऍडिशन करतायत या व्हिडिओमध्ये. त्यांचे व्हिडिओ फारच सुंदर असतात. आता आम्ही मोठे परशुराम क्षेत्रामधनं मार्गक्रमण करतोय. ही कोकण हा कोकण प्रदेश हाच अख्ख्या परशुराम भगवानांनी समुद्राला मागे पाडून मग कोकण किनारपट्टी निर्माण केलेली आहे. हा अख्खा प्रदेश परशुराम भगवानांचाच आहे. परशुराम घाटामधून चाललेली आहे आता गाडी. हा बोललं का केदार हा काय स्टोरी काय काय बोलवलं सांगतो. हा स्टोरी सांगतो आता मी. सांगा. आणि वशिष्ठी नदी तुम्हाला दिसते. वशिष्ठी नदी तर एकंदरीत आमचा प्रवास अतिशय सुखावह झाला. त्यावेळेला पेट्रोल आम्हाला मिळालं तो एक अतिशय वर्णनीय अनुभव होता. म्हणजे त्याचं वर्णन करता येणार नाही. पण एक मिळण्याच्या चुकले होते. परत आले पेट्रोल पंप मिळाल्यानंतर मात्र हेदवीचं दर्शन अगदी मस्त झालं. पुढे साखरी आगारलाही आम्याच्या घरामध्ये जाऊन आम्ही आम्याच्या घर बघितलं. आम्याचं एक स्थानिक ग्रामदैवत ज्या देवतेला आम्याच्या पूर्वजांनी पूजलं त्याचंही दर्शन घेतलं कालभैरव. आणि आता आम्ही तिकडून परत मुंबईला